आज आपण गुरुदेव दत्त या दत्त महाराजांच्या शुभ मुहूर्तावरती आज आपण दत्ताची जी एकनाथ महाराजांनी लिहिलेली आरती आहे ती पाहूया. दत्त जन्मकथा ही आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्रैमूर्ती दत्त म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांचे जे 3 अंश ते एकत्र येऊन बनलेली ही एक देवता. एकदा अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये ते स्वतः उपस्थित नव्हते. अशा वेळी त्यांची पत्नी अनुसूया तिथे असताना तिची सत्व परीक्षा घेण्यासाठी हे त्रिदेव शंकर, विष्णू आणि ब्रह्मा सगळे उपस्थित झाले आणि अतिथीच्या वेशामध्ये, भिक्षा मागणाऱ्या अतिथी ब्राह्मणांच्या वेशामध्ये ते तिथे आले. त्यांनी अनुसूयेकडे नग्न भिक्षा मागितली आणि तशी अट घातली. पतिव्रता सती अनुसूयेने विचार केला, त्यांचा हेतू जाणला आणि अत्री ऋषींच्या कमंडलूतील पाणी हातात घेऊन अत्री ऋषींचं स्मरण केलं आणि ते उदक अभिमंत्रित करून या 3ही देवांवर शिंपडलं. त्या क्षणी काय झालं, 3ही देवांची 3 बाळं झाली आणि त्या तिघांनाही तिने न अधिक अग्न म्हणजे अग्नीशिवाय शिजवलेलं अन्न म्हणजेच मातृत्वाने ओथंबलेलं दूध, स्तनपान जे अग्नीशिवायच थोडंसं गरम असतं असं स्तन्य म्हणजे स्तनातील दूध त्यांना भिक्षा म्हणून पाजलं. अत्री ऋषी जेव्हा आश्रमात परत आले त्यांना ही सगळी हकीकत समजली आणि काही काळानंतर 3ही देवांच्या पत्नी आपल्या पतीला शोधत शोधत अत्री ऋषींच्या आश्रमात आल्या. त्या तिघींनी अत्री ऋषींच्या पत्नी पतिव्रता सती अनुसूयेचं श्रेष्ठत्व मान्य केलं. कारण नारदांनी त्यांना सांगितलं होतं की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पृथ्वीवरती एक पतिव्रता आहे आणि म्हणून त्या तिघींनी आपापल्या नवऱ्यांना त्यांचं सत्व परीक्षा घेण्यासाठी पाठवलं होतं. आणि मग शेवटी पराभूत होऊन त्या तिघींनी अत्री ऋषींच्या अनुसूयेचं श्रेष्ठत्व मान्य केलं आणि तिथे आपल्या पतींची 3 बाळं झालेली पाहून त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी अनुसूयेची क्षमा मागितली. आपल्या पतिराजांना पुन्हा परत मूळ रूपात आणून द्या आणि आम्हाला ते परत मिळावेत अशी विनम्र प्रार्थना त्या तिघींनी अत्री ऋषींना केलेली. तेव्हा ते तिघे मूळ रूपात येताच माता अनुसूयेने प्रार्थना केली. अत्री ऋषींनी त्यांना मूळ रूपात आणल्यावर अनसूया मातेने प्रार्थना केली की तुम्ही तिघेजण माझे आता पुत्र आहात. मी तुम्हाला दुग्धपान करवलेलं आहे आणि आता मला सोडून जाऊ नका. त्यावेळेला त्रिदेवांनी अंशरूपाने अत्री अनुसूयेचा पुत्र म्हणून श्री दत्त यांना तेथे राहण्याचे, या दत्त स्वरूपात तिथं राहण्याचं त्यांनी मान्य केलं. मूळ त्रिदेव आपापल्या पत्नींसह स्वस्थानी परत गेले आणि म्हणून हा श्री दत्त हा त्रिगुणात्मक त्रैमूर्तीचा अवतार मानलेला आहे. नाथ संप्रदायातील प्रसिद्ध संत श्री एकनाथ महाराज यांनी दत्ताचं महात्म्य सांगणारी जी आरती लिहिली आहे तीच आज आपण बघणार आहोत. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. एकनाथांनी आपल्या गुरूंच्या नावाचा म्हणजे जनार्दन स्वामींच्या नावाचा उल्लेख आपल्या नावापुढे जोडून एका जनार्दनी अशा नाममुद्रा घेऊन त्यांनी सगळे अभंग, आरत्या, भारुडं सगळ्या रचना अशा केलेल्या आहेत आणि या आरतीमध्ये सुद्धा आपल्याला तीच नाममुद्रा दिसते. आता ही जी दत्ताची आरती आहे त्याची सुरुवातच त्यांनी अशी केलेली आहे, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना. आता या कडव्यामध्ये त्रिगुणात्मक, त्रैमूर्ती, त्रैलोक्य राणा, त्रिगुणी असा वारंवार या संख्यावाचकाचा वापर केलेला आहे. आता आपण एकेकाचा अर्थ पाहूया. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असं जे विशेषण लावलेलं आहे दत्तप्रभूंना, हे दत्तप्रभूंचं विराट स्वरूप आहे ब्रह्मांडाचं आणि म्हणून त्रिगुणात्मक म्हटलेलं आहे त्यांना. ब्रह्मांडाचं 3 देहात वर्णन केलं जातं. ब्रह्मांडाचा पहिला देह म्हणजे वैश्वानर किंवा विराट देह आपण ज्याला म्हणू,
जागृतावस्थेत आपल्या चर्मचक्षूंना दिसणारी ही सगळी सृष्टी, विश्व, निसर्ग, स्थूल, सूक्ष्म हे सगळे जे दिसतात आपल्याला, देहाचे 3 प्रकार, ते सगळे हे ब्रह्मांडाचा हा पहिला देह आहे, विराट देह किंवा वैश्वानर देह. पहिला स्थूल देह झाला. हा दुसरा देह जो आहे तो हिरण्यगर्भ किंवा तैजस असं त्याला म्हणतात. त्याला सूक्ष्म देह म्हणतात. म्हणजे पहिला स्थूल, दुसरा सूक्ष्म. तो स्वप्नावस्थेमध्ये कार्यरत असतो. तिसरा देह आहे त्याला नाव दिलेले प्राज्ञ, म्हणजेच कारणदेह. देहाचे 3 प्रकार, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. तर हा जो कारणदेह आहे हा सुषुप्ती अवस्थेमध्ये जागृत असतो किंवा कार्य करतो. प्रलयावस्था असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे स्वतःचं परमात्म्यामध्ये विलीन करून घेणं, आत्म्याचं परमात्म्यामध्ये विलीन होणं, हा तिसरा देह आहे. अशा प्रकारे परमात्म्याचे जे 3 चरण आहेत त्या चरणांना एकनाथ महाराज त्रिगुणात्मक असं शब्द वापरलेला आहे. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती. त्रैमूर्ती आपल्याला माहीत आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा जो एकच अवतार झालेला आहे तो दत्त. तेव्हा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. जाणा हे जे क्रियापद इथे वापरलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. जाणा म्हटलं याचा अर्थ काय? जी गोष्ट जाणून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे, नुसती बघायची आणि वाचायची नाही आहे, त्या गोष्टीचं चिंतन मनन करावं लागतं, तेव्हा ती समजते. त्यामुळे दत्ताच्या मूर्तीचं ध्यान करून, त्यांना प्रसन्न करून, त्यांचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करावा असे नाथ इथं सांगतात. पुढे परत म्हणलेलं आहे त्रिगुणी अवतार. हा जो त्रिगुणातला अवतार आहे त्यांचा दुसऱ्या ओळीमध्ये, तो सत्व, रज आणि तम या 3 गुणांशी संबंधित आहे. तेव्हा 3 मूर्त रूप मिळून दत्त हा त्या देवाचा जो अवतार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 गुण दिसतात. ब्रह्मामध्ये रजोगुण आहे, विष्णूमध्ये सत्वगुण आहे आणि महादेवामध्ये तमोगुण आहे. तेव्हा या 3ही गुणांनी एकत्र येऊन जो दत्त ह्या देवाचा अवतार घेतलेला आहे त्या म्हणून त्याला त्रिगुणी अवतार असं म्हटलेलं आहे. हा अवतार आहे. पुढचा शब्द त्यांनी वापरला आहे त्रैलोक्य राणा, 3 लोकांचा स्वामी. आता हा जो निर्गुण निराकार परमेश्वराचा हा जो सगुण दत्त अवतार घेतलेला आहे तो स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या 3 लोकांचा तो स्वामी आहे. आणि म्हणून त्याला त्रैलोक्य राणा असं म्हटलेलं आहे. जणू काही तो ह्या 3 लोकांचा राणा आहे, राजा आहे, स्वामी आहे. या परब्रह्माच्या स्वरूपाचं वर्णन वेदांनाही करता आलेलं नाही. वेदांनी काय वर्णन केलं आहे? नेती नेती, न अधिक इति. हे नाही, न अधिक इति, नेती म्हणजे असं नाही, अशा शब्दांमध्ये या परब्रह्माचं स्वरूप वर्णन करताना वेदांना सुद्धा त्याचं स्पष्ट शब्दात वर्णन करता आलेलं नाही. हे म्हणजे ब्रह्म नव्हे, हे म्हणजे ब्रह्म नव्हे असं नकारात्मक वर्णन करता करता नेमकं ब्रह्म म्हणजे काय ते त्यांना अनुमान करता आलेलं नाही. आणि म्हणून त्यांनी नकारात्मक वर्णन नेती नेती अशा शब्दात केलं. त्यामुळे त्या मूळ स्वरूपाचं अनुमान म्हणजे कल्पना करणं अवघड आहे. इथेही नाथ महाराज तेच म्हणतात, नेती नेती शब्द नये अनुमाना. त्याच्यावरून आपल्याला अनुमान कल्पना करता येत नाही की नेमकं हे स्वरूप कसं असावं. आणि हे जे दत्त स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे, हे संपूर्ण विश्वाला, ब्रह्मांडाला व्यापून उरलेलं आहे. आपल्या वेदांतामध्ये ज्ञानप्राप्तीची 6 प्रमाणं सांगितलेली आहेत. पहिलं प्रमाण आहे शब्द, दुसरं अनुमिती म्हणजेच अनुमान. या 2 प्रमाणांचा उल्लेख नाथांनी या कडव्यामध्ये केलेला आहे. तिसरं प्रमाण आहे उपमिती, म्हणजे उपमा देऊन, म्हणजे एखाद्या गोष्टीचं शब्दात वर्णन, ज्ञान जर हवं असेल तर त्याचं शब्दात वर्णन करणं किंवा अनुमान कल्पना करणं किंवा उपमा देऊन याच्यासारखं आहे अशा अर्थाने. पुढे चौथं प्रमाण दिलं आहे प्रत्यक्ष, म्हणजे ज्ञानेंद्रियांना गम्य, हात लावून, कानाने ऐकून, स्पर्शाने, अशा सगळ्या प्रकारच्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून जे गम्य होईल ते ज्ञानाचं साधन प्रत्यक्ष. पुढे म्हणले अर्थापत्ती,
निश्चित अर्थ सांगायचा आहे. आणि शेवटचं ज्ञानप्राप्तीचं प्रमाण आहे अनुपलब्धी, अभावाचं ज्ञान. अभावाचं ज्ञान याचा अर्थ सूर्य नाही म्हणून प्रकाश नाही. हा जो अभाव आहे याचंही तर ज्ञान आपल्याला होतंच ना. अशा अर्थाने या वेदांतातली ही 6 जी प्रमाणं आहेत ज्ञानप्राप्तीसाठी, त्यातल्या 2 प्रमाण शब्द आणि अनुमान या 2 प्रमाणांचा उल्लेख या नाथांनी आरतीमध्ये जो केलेला आहे, तेव्हा 6ही प्रमाणांचा आधार घेऊन सुद्धा ज्या स्वरूपाचं ज्ञान उलगडत नाही असा तो श्री दत्त अवतार आहे. पुढच्या शेवटच्या ओळीमध्ये ते म्हणतात सुरवर मुनिजन योगी. कोणाकोणाला हा समजला नाही आहे. सुरवर म्हणजे श्रेष्ठ देव, श्रेष्ठ देवांना तो कळला नाही. मुनिजन त्यांनाही कळला नाही. तर मुनी कोणाला म्हणायचं? जो मनन चिंतन करतो तो मुनी. ऋषी आणि मुनी या शब्दांमध्ये फरक आहे, आपण एकाच अर्थाने वापरतो. पण दर्शनात ऋषीही, ज्यांना साक्षात दर्शन होतं ते ऋषी. जे मनन चिंतन करून तपश्चर्येने आपल्या इष्टदेवतेला प्रसन्न करून घेतात ते मुनी. आणि म्हणून श्रेष्ठ देव, मुनिजन आणि योगी. योगी योगाभ्यासाने सगळं काही प्राप्त करतात. आणि ह्यापैकी कोणालाही समाधी अवस्थेत सुद्धा जो ध्यानात येत नाही, कळत नाही, त्याचं ध्यान करता येत नाही, असं हे परब्रह्माचं स्वरूप म्हणजे श्री दत्त स्वरूप आहे. सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना. यांची ज्या वेळेला समाधी अवस्था लागते, समाधी अवस्थेमध्ये बरंचसं जागृत अवस्थेतलं अगम्य ज्ञान समाधी अवस्थेमध्ये आपल्याला समजू लागतं. परंतु हे ब्रह्मांडाचं विराट स्वरूप जे आहे, जे दत्तामध्ये सामावलेलं आहे, हे मात्र श्रेष्ठ देव, मुनिजन लोक आणि योगी लोक यांना समाधीमध्ये सुद्धा आकळत नाही. पूर्णपणे त्याची ज्ञानाची ती प्राप्ती त्यांना होत नाही. आणि म्हणून शेवटी ध्रुपदामध्ये नाथ महाराज म्हणतात जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. गुरुदत्ता, दत्ताला गुरु मानलेलं आहे त्यांनी. त्रिवार जय जयकार केलेला आहे. जय देव जय श्री गुरुदत्ता. त्याच्यामागे श्री लावलेलं आहे आणि गुरु स्वरूप असणार आहे दत्ता. आरती ओवाळिता हरली भवचिंता. तुला मी जी आरती ओवाळतोय त्या आरतीने, भावभक्तीने मी आरती ओवाळतोय. आणि ही आरती ओवाळत असताना माझी जी चिंता आहे, भवाची चिंता म्हणजे भौतिक स्वरूपातली, संसारातली सगळी चिंता माझी संपून जाते, हरवून जाते. म्हणजे सगळ्या संसारातल्या चिंतांमधून मी बाहेर पडतो, त्या मिटतात, संपून जातात आणि माणूस भवसागरातून पार होतो. म्हणून अशा या दत्ताला आरती स्वरूपामध्ये ओवाळताना नाथांनी जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता अशा स्वरूपाचं ध्रुपद वापरलेलं आहे. आता ह्या पहिल्या कडव्यानंतर आपण दुसऱ्या कडव्याकडे वळूया. हे जे दुसरं कडवं आहे त्याच्यामध्ये नाथ काय म्हणतात? सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त. सबाह्य दोन्ही, बाहेर आणि अंतरात दोन्ही स्वरूपामध्ये तू एक दत्त. हे दत्ता, तुझं बाह्य रूप आणि अंतरंग स्वरूप दोन्ही एकच आहे. म्हणजे तू अंतर्बाह्य ईश्वर तत्वाने नटलेला आहेस, ईश्वर तत्वरूपाने तू सारखाच आहेस. बाहेरचं स्वरूप वेगळं, आतलं वेगळं असं तुझं नाही आहे. आणि म्हणून एखाद्या गोष्टीचा जर सबाह्य अभ्यंतरी एकत्व असण्याचा जो अनुभव घ्यायचा असेल तर काय करावं लागतं? त्या गोष्टीशी आपण तद्रूप व्हावं लागतं, तल्लीन व्हावं लागतं. म्हणजे तद्रूपता आणि तल्लीनता प्राप्त झाली तरच चराचरामध्ये दत्त आहे अशी अनुभूती येते. आणि हीच साधन आहे, हीच तपश्चर्या आहे, तद्रूप आणि तल्लीन होणं. आणि म्हणून पुढच्या ओळीमध्ये नाथ महाराज म्हणतात अभाग्यासी कैसी कळेल ही मात. तू अंतर्बाह्य एकच आहेस ही गोष्ट, ही मात अभाग्यासी कैसी कळेल. जो अभागी आहे, अभागी म्हणजे ज्याला परमार्थामध्ये रुची नाही, ज्याच्या भाग्यामध्ये, ज्याच्या पूर्वसुकृतामध्ये भक्ती रुजलेली नाही. आणि म्हणून अनंत जन्मींचं पूर्वसुकृत असेल तरच मनात भक्ती रुजते, फुलते.
बहुत सुकृताची जोडी तेणे विठ्ठल आवडी, असं तुकाराम महाराज जे म्हणतात त्याचाच अर्थ असा इथे आहे. आणि म्हणून जो अभागी आहे, ज्याला परमार्थात गोडी नाही, अशा लोकांना ही जी मी सांगतो ही जी मात आहे, हे जे आश्चर्य आहे, हे जे दत्ताचं महत्त्व आहे की तो समाधीमध्ये सुद्धा आकलन त्याचं करता येत नाही, हा आकलनाच्याही पलीकडे आहे, शब्दाच्याही पलीकडे आहे, अनुमानही करता येत नाही, ही जे त्याचं हे आहे स्वरूप, ते अभागी लोकांना तर कळणं शक्यच नाही आहे. कैची कळेल, कसं बरं कळेल त्यांना? कारण त्यांचा मुळात विश्वास नाही आहे, ते अभागी आहेत, भगवंताची भक्तीच करत नाही आहेत. पराही परतली तेथे कैसा हा हेत. पुन्हा दत्त स्वरूपाचं वर्णन करताना ते नेती स्वरूपाचं तर वेदांनी वर्णन केलं तसं आहेच, परंतु परावाणीसुद्धा तिथून परत फिरते. आपल्याला वाणीचे 4 प्रकार आहेत. आपण जे बोलतो ते दत्ताला समजून घेताना परावाणीसुद्धा शरण येते, असा जो उल्लेख इथे तिथे ही जी परावाणी आहे याचा अर्थ आपण बघूया. आपण वाणीचे आधी 4 प्रकार बघूया. पहिला आहे प्रकार तो वैखरी, म्हणजे मोठ्याने आपण मुखातून जे बोलतो, मोठ्याने नामस्मरण करणं, हे वैखरीचं काम आहे, मोठ्याने बोलणं. मध्यमा म्हणजे गळ्यातून कंठातून अस्पष्ट दबक्या आवाजात बोलली जाते, ती मध्यमा वाणी, ती फक्त आपल्याला समजत असते. पुढची वाणीचा प्रकार आहे पश्यंती, जी हृदयामध्ये येते, शरीरामध्ये ती भिनलेली आहे, त्याचा जो काही एक जपाजप आपण ज्याला म्हणतो तसा तो हृदयामध्ये होत असतो. आणि परा म्हणजे वाणी जिथं निर्माण होते, नाभीतून उमटते, ती ज्यावेळी शब्दांचा उच्चार हा बेंबीच्या देठापासून उत्पन्न होतो, ती परावाणी. आपण म्हणतो ना, एखादा माणूस जर अगदी पोटतिडकीने बोलायला लागला की काय बेंबीच्या देठापासून ओरडतोय तो, म्हणजेच तोंडातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी वैखरी वाणीच्या आधीचं शब्दाचं जे मूळ उत्पत्तीस्थान आहे, म्हणजे शब्द कुठे निर्माण होतो आधी, परावाणीमध्ये, मग तो येतो पश्यंतीमध्ये, मग येतो मध्यमेमध्ये, आणि मग येतो वैखरीने तोंडातून. हा प्रवास इतका जलद गतीने होतो की आपल्याला समजत सुद्धा नाही की आपण बोललेला शब्द हा अगोदर परापश्यंती मध्यमेच्या प्रवासातून पुढे आलेला आहे. आणि म्हणून अशी ही जी परावाणी आहे, ही फक्त संत सत्पुरुषच या परावाणीमधून बोलू शकतात, आपल्याला ते अशक्य आहे. आणि हे जे परावाणीसुद्धा दत्ताचं स्वरूप वर्णन करू शकत नाही. दत्ताचं स्वरूप कसं आहे, तुर्यावस्थेच्याही पलीकडे गेलेलं आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या ज्या 3 अवस्था आहेत, या 3 अवस्थेच्या पलीकडची जी 4थी अवस्था, ती तुर्यावस्था. आणि म्हणून या तुर्यावस्थेच्याही पलीकडे असल्याने आपण त्याचा ज्ञान करू शकत नाही, त्याचं वर्णन करू शकत नाही. परावाणीने सुद्धा माघार घेतलेली आहे तिथून, ती परतली आहे. परा ही परत आली तिथून, नाही मला त्याचं वर्णन करता येत असं म्हणून ती असमर्थ ठरली, शरण आलेली आहे. तेव्हा दत्ता, तुझे वर्णन करण्याचा आमचा जो हेतू आहे हा काही आता सफल होत नाही आहे. परा ही परतली तेथे कैचा हा हेत, आमचा हेत म्हणजे हेतू कसा बरे सफल होईल? कारण जिथं परावाणीसुद्धा हात टेकते, थांबते, शरण येते, परत येते, तिथे आम्ही काय, आमचा तिथे कुठलाही प्रकारचा वर्णन करण्याचा प्रयत्न कमी पडणार. आणि म्हणून तुझे वर्णन गुणगान करताना आमचा जन्ममरणाचा फेरा पूर्ण होतो, जन्ममरणाचा पुरलासे अंत. आम्ही फारसं तुझं वर्णन तर करू शकतच नाही, परंतु आम्ही भाग्यवान आहोत की निदान आम्ही तुझ्या भक्तीमध्ये तल्लीन होऊ शकतो. आणि म्हणून तू काय कर, जन्म मरणाचा पुरलासे अंत. अशा वेळेला आम्ही जेव्हा तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो, तुझे गुणगान वर्णन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्या जन्ममरणाचा जो फेरा आहे तो पूर्ण होतो, त्याचा अंत होतो, हे मात्र नक्की. म्हणजेच दत्ताचं गुणगान केलं असता त्याच्याच कृपेने जन्ममरणाच्या फेऱ्याचा अंत होतो. सतत आपला एक जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा दुसरा जन्म, पुन्हा मृत्यू, या 84 लक्ष योनींमध्ये जे आपण अडकलेलो आहोत,
त्या जन्ममरणाच्या फेऱ्याचा इथे अंत दत्ताच्या कृपेने होऊ होतो असं नाथ महाराज म्हणतात. तेव्हा सबाई अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात, पराही परतली तेथे कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. पुन्हा ध्रुवपद येतं, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. आपल्याला सगळ्यात जास्त सतावणारी गोष्ट भवचिंता आहे. संसारातल्या चिंता आपल्याला परमार्थाच्याही आड येतात आणि म्हणून आमच्या भवचिंता तू दूर करतोयस, हा अनुभव आम्हाला थोडाफार येतोय, अशा अर्थाने नाथ म्हणतात, आरती ओवाळीता हरली भवचिंता. आता आपण तिसऱ्या कडव्याकडे जाऊया. तिसऱ्या कडव्यामध्ये काय म्हटलेलं आहे? दत्त येऊन या उभा ठाकला. एवढं त्या दत्ताचं गुणवर्णन केल्यानंतर नाथांच्या समोर दत्त येऊन उभा ठाकलाय. अवचित येऊन एखादी गोष्ट कोणी जर उभं राहिलं तर आपण काय म्हणतो? दत्त म्हणून उभा राहिला, दत्त म्हणून समोर आला. म्हणजे दत्त हा अचानक कल्पना नसतानाही आपल्या समोर येऊन उभं राहणं, अचानक येऊन उभं राहणं किंवा आपल्याला साक्षात दर्शन देणं. तेव्हा दत्त येऊन या उभा ठाकला. तो दत्त अचानक अवचित मलाही नकळत समोर येऊन जेव्हा उभा ठाकला, उभा राहिला, त्यावेळेला दत्ताची मी स्तुती केलेली होती म्हणून दत्त भक्ताला दर्शन देतोय अशी आपली दृढ श्रद्धा आहे. आणि म्हणून या कडव्यात नाथ महाराज म्हणतात की दत्त भक्ताच्या समोर येऊन जेव्हा उभा राहतो, त्याचं जेव्हा साक्षात दर्शन भक्ताला घडतं, त्यावेळेला शुद्ध अंतःकरणाने सद्भावे साष्टांगे. दुसऱ्या ओळीमध्ये हे फार 2 शब्द महत्त्वाचे आहेत. सद्भावे, आपला भाव कसा पाहिजे? चांगला, सद. कसा नमस्कार करायचा आहे, प्रणिपात करायचा आहे? तर सद्भावे साष्टांगे, साष्टांग प्रणिपात करायचा आहे, साष्टांग नमस्कार त्याला घालायचा आहे. केला प्रणिपात त्यांनी केलेला आहे, पण तो कसा? सद्भावे. आता ह्या सद्भावाचा थोडासा आपण गर्भित अर्थ बघूया. हे भाव जे आहेत हे अष्टसात्विक भाव असं म्हणतात. ज्या वेळेला आपण परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होतो, अशा वेळेला अचानक जर परमेश्वराने आपल्याला किंवा इष्टदेवतेने आपल्याला दर्शन दिलं, तर त्या इष्टदेवतेच्या दर्शनामुळे आपल्या शरीरात, मनात काय काय बदल होतात, कोणकोणचे भाव निर्माण होतात, ते वेदांतामध्ये सांगितलेले आहेत. तर हे अष्टसात्विक भाव असा त्याचा मागे पण आपण आरती ओवाळताना उल्लेख ओझरता केलेला आहे. पहिला भाव जो आहे तो स्वेद. स्वेद, स्तंभ, रोमांचाशी हे जे सगळे आहेत, त्यातला पहिला जो भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो किंवा प्रत्यक्ष दत्त येऊन उभा ठाकला आणि आपण नमस्कार करतोय, त्यावेळेला मनातले भाव कोणचे हे नाथ महाराज सांगतात. पहिला भाव आहे स्वेद. स्वेद म्हणजे घाम. ईश्वराच्या दर्शनाने आपल्याला अंगाला घाम सुटतो. आपण अचानक एखादी अशी चांगली असो किंवा एखादी भीतीदायक गोष्ट बघितली तर आपल्याला अंगाला घाम सुटतो, थोडी भीती वाटते आणि म्हणून हे दत्ताचं विराट स्वरूप पाहिल्यानंतर आपल्यामध्ये स्वेद भाव निर्माण होतो. दुसरा भाव आहे स्तंभ. ईश्वराच्या दर्शनाने आपण स्तब्ध होतो, निश्चल होतो, अवाक होतो. कल्पनेच्याही आपण पलीकडे जे असतं ते आपल्याला साक्षात जेव्हा दिसतं, त्यावेळेला आपण अवाक होतो, स्तब्ध होतो, स्तंभ होतो. पुढचा भाव आहे रोमांच. आपल्या अंगावरती ईश्वराच्या दर्शनाने रोमांच उठतात. आता हे जे रोमांच आहेत, हे रोमांच म्हणजे अंगावरचे जे केस आहेत ते उभे राहणे. आणि आपण एखाद्या गोष्टीचं ज्यावेळेला भीतियुक्त आश्चर्य किंवा आश्चर्ययुक्त भीती अशी ज्या वेळेला आपल्याला वाटते, त्यावेळेला आपल्या अंगावर रोमांच येतं, आपण थोडेसे घाबरतो. असा हा इथे रोमांच भाव त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे हे सगळे अष्टसात्विक भाव एकाच वेळेला जागृत होत आहेत आणि त्याला म्हटलंय सद्भावे. पुढचा अष्टसात्विक भावातला चौथा भाग आहे स्वरभेद. आपण 3 पाहिले, स्वेद, स्तंभ आणि रोमांच. आता स्वरभेद. ईश्वराच्या दर्शनाने आपला स्वर सद्गदित होतो, आपल्याला भरून येतं, कंठ दाटून येतो आपला.
आपल्याला पटकन बोलता येत नाही, इतका आनंद होतो आपल्याला, इतका आनंद होतो की त्या आनंदामध्ये आपल्याला कंठ दाटून येतो, आपण सद्गदित होतो, आपल्या अंगावर रोमांच उठतो, आपल्या अंगाला घाम सुटतो, आपण स्तब्ध होतो, निश्चल होतो. पुढचा भाव घेतलाय कंप. शरीर थरथर कापू लागतं. ईश्वराच्या दर्शनाने अंगाला कंप सुटतो, आपण थरथर कापू लागतो की अरे, माझ्या भक्तीचं फळ आपल्याला समोर दिसतंय. आणि म्हणून आपलं शरीरसुद्धा त्यावेळेला कंप पाहू लागतं. पुढचा भाव घेतलाय वैवर्ण्य. आपल्याला जी रंगांची विविधता एरवी दिसते ती दिसत नाही, सगळीकडे आपल्याला फिकट फिकट सगळं दिसायला लागतं. म्हणजे आपले नेत्र, आपलं शरीर, आपला कंठ सगळेच सद्गदित होऊन जातात. वैवर्ण्य भाव येतो आपल्यामध्ये, आपल्याला स्पष्ट असं काहीच दिसेनासं होतं, कारण ते तेज इतकं असतं ईश्वराच्या दर्शनाचं की त्या तेजापुढे आपले जे अवयव आहेत ते दिपून जातात. सातवा अष्टसात्विक भावातला सातवा भाव घेतलाय अश्रू. ज्या वेळेला आपल्याला ईश्वराच्या दर्शनाने खूप प्रचंड आनंद होतो तेव्हा आपल्या डोळ्यातून जे अश्रू येतात, ज्याला आपण आनंदाश्रू म्हणतो. भौतिक जीवनामध्ये सुद्धा आपल्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू बाहेर पडत असतात. एखादा आपल्याला अनपेक्षित गोष्ट मिळाली किंवा अनपेक्षित एखादी गोष्ट जर प्राप्त झाली तर आपल्याला डोळ्यातून अश्रू यायला लागतात, आपण सद्गदित होतो आणि त्या डोळ्यात अश्रू दोन पद्धतीने येतात, दुःखाने आणि सुखाने. तर इथे हा जो अश्रू हा अष्टसात्विक भाग आहे तो आनंदाचा आहे. का आनंद आहे? भक्ताला ईश्वराचं, इष्टदेवतेचं दर्शन घडलेलं आहे आणि म्हणून नेत्रातून भक्तिपोटी अश्रू येतात, डोळे भरून येतात त्याचे की मी भरून पावलो, कृतार्थ झालो, हा भाव त्याच्यातून आहे. शेवटचा अष्टसात्विक भाव आहे प्रलय. हा जो सात्विक भाव आहे प्रलय म्हणजे शुद्ध अर्पून जाते त्याची. शुद्ध हरपते म्हणजे तो बेशुद्ध नाही होत, स्वस्वरूपाशी एकरूप होऊन जातो तो. मी तुझं द्वैत तिथे संपतं आणि प्रलय होतो, स्वतःचं भान हरपून तो भगवंताशी विरघळून जातो, भगवंत रूप होऊन जातो. अशा प्रकारे नाथांचे अष्टसात्विक भाव दत्ताच्या दर्शनाने जागृत झाले आणि त्यांनी दत्तात्रेयांना मग साष्टांग नमस्कार घातलेला आहे. आपले सुद्धा असे अष्टसात्विक भाव भगवंताच्या दर्शनाने, इष्टदेवतेच्या दर्शनाने जागृत होतात आणि ते व्हावेत अशी आपण या आरतीतून दत्तगुरूंना प्रार्थना करूया. पुढे जो त्यांनी प्रणिपात केलेला आहे, नमस्कार केला आहे, त्याच्या मागे एक शब्द आहे साष्टांग प्रणिपात. आता हा साष्टांग म्हणजे काय? तर 8 अंग, अष्ट अंग, ज्याच्यामध्ये 8 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आता ह्या कोणत्या कोणत्या आहेत? एक श्लोक आहे त्याचा, पदाभ्याम कराभ्याम जानुभ्याम उरसा शिरसा तथा मनसा वचसा दृष्ट्या प्रणामो अष्टांगमुच्यते. पद म्हणजे पाय, कर म्हणजे हात, पदाभ्याम कराभ्याम, जानुभ्याम, जानू म्हणजे गुडघे, दोन्ही पाय, दोन्ही हात, गुडघे, उरसा, उरसा म्हणजे छातीने, मस्तक, शिरसा, शिर म्हणजे मस्तक, मनसा वचसा, मनाने आणि वचस म्हणजे वाणीने, आणि दृष्टीने, दृष्ट्या, आपल्या डोळ्यातून जी दृष्टी असते त्या दृष्टीने ह्या 8 अंगांनी ही नमस्कार केला की भक्ताने सद्भावे केलेला हा साष्टांग प्रणाम होतो आणि त्या भक्तावर इष्टदेवता प्रसन्न होते, त्याला आशीर्वाद देते आणि भक्ताचा काय करते? जन्म मरणाचा फेरा चुकविला. ज्या वेळेला आपण 8ही अंग एकत्र आणून म्हणजे शरण जाणं आहे. साष्टांग नमस्कार म्हणजे संपूर्ण शरणागती आहे. आनंदामुळे आपण एखाद्या गोष्टीला म्हणतो ना, तुला हात जोडले बाबा, कोपरापासून हात जोडले. एखादी गोष्ट जर आपली कोणी ऐकत नसेल तर बाबा रे, तुला साष्टांग नमस्कार, जा तू. तर अशा अर्थाने इथे नाही आहे. इथे काय म्हटलंय की मी सद्भावाने, सगळ्या सात्विक भावांनी आणि माझ्या 8 अंगांनी ज्याद्वारे मला ज्ञान प्राप्त होतंय त्या सगळ्या 8 अंगांच्या कृतीच्या, कर्माच्या सगळ्या गोष्टीतून मी तुझं दर्शन घेतोय, तुला प्रणिपात करतोय, तुला शरण येतोय आणि तुझ्यासाठी
मी भक्तिभावपूर्वक प्रणिपात करतोय, नमस्कार करतो. आणि मग असा शरणागत आलेल्या भक्ताला दत्त काय करतात? त्याच्या जन्ममरणाचा फेरा चुकवतात. दुसऱ्या ओळीमध्ये जन्ममरणाचा पुरलासे अंत हा शब्द आहे, आणि इथे म्हटलंय जन्ममरणाचा फेरा चुकविला. नाथांना जन्ममरणाचा फेरा चुकवल्याचा इथे आभास झालेला आहे किंवा तिथे अनुभूती आलेली आहे. नुसताच अंत नाही झालेला, तर त्या ठिकाणी त्यांचा जन्ममरणाचा फेरासुद्धा चुकवलेला आहे. आपल्याला प्रत्येक प्राण्याला 84 लक्ष योनींमधून जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागतात. या जन्ममरण फेऱ्यातून सुटका करून घेतल्यानंतरच मोक्षप्राप्ती होते, आणि त्यासाठीच श्री दत्तकृपा किंवा त्यांचे आशीर्वाद आपल्याला हवे असतात. आता ह्या संपूर्ण मोक्षप्राप्तीसाठी श्री दत्तकृपा, त्याचे आशीर्वाद हे आवश्यक असले की परमेश्वराकडे जाण्याचा हा जो मार्ग आहे, ज्याला आपण मुक्तिमार्ग म्हणतो, तो इथे पूर्ण होतो किंवा आपली इच्छा तिथे फळाला येते असं इथे म्हटलेलं आहे. आपली उपासना, आपली भक्ती फळाला येते. आणि म्हणून दत्त येऊन या उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिलेला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. पुन्हा आपलं ध्रुवपद आहे, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता. 4 कडव्यांची ही आरती आहे. शेवटचं जे 4थं कडवं आहे त्याच्यामध्ये नाथ महाराज काय म्हणतात? दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. त्यांना आता दत्ताशिवाय दुसरं काही दिसतच नाही आहे. दत्ताचं साक्षात दर्शन जेव्हा त्यांना घडलंय, त्यावेळेला दर्शन घडल्यानंतर आणि त्याचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे, प्राप्त झाला आहे, तेव्हा त्या भक्ताला दत्ताशिवाय दुसरं काय दिसणार? कारण जळीस्थळी काष्टी पाषाणी जो भरून उरलेला आहे, असा हा जो दत्तस्वरूप, परब्रह्मस्वरूप जो आपल्याला दर्शन ज्यांनी घडवलं, असा हा दुसरं काही सुचूच देणार नाही. सदैव आपल्या चिंतनात, मननात, दर्शनात सगळीकडे तो दत्तच भरलेला आहे. आणि म्हणून एकाग्र मनाने तो भक्त दत्त दत्त असं नामस्मरण करायला लागतो. त्याचं ध्यान दत्तचरणी लागतं, आणि त्यामुळे त्या भक्ताचं भान हरपून जातं. हरपले मन झाले उन्मन. दत्त दत्त जेव्हा असं ध्यान लागतं, दत्ताशिवाय दुसरं काही सुचत नाही, अशा वेळेला तो भक्त दत्त दत्त असं नामस्मरण करू लागल्यानंतर त्याचं मन हरपून जातं. हरपून जातं म्हणजे आनंदाने हरपून जातं. त्याचं मन इतर सगळे विचार सोडून देतं. मनामध्ये सतत जे विचार येतात ते सगळे बाजूला राहतात, आणि उर्वरित जगाची त्याची जी जाणीव असते ती सुद्धा या दत्त दत्त ध्यानाने बाजूला होते, नष्ट होते. आणि या अर्थाने दत्तभक्ताचं मन खऱ्या अर्थाने उन्मन होतं. उन्मनाचा अर्थ उच्चावस्थेत जातं. एरवी आपलं मन सतत चंचल असतं, फिरत असतं, इकडून तिकडे अनेक विचार एकाच वेळेला येत असतात. आपण तोंडाने बोलतो एक आणि मनामध्ये विचार असतो एक, आणि वाचत असतो वेगळंच. तर अशा अर्थाने नव्हे, तर त्या ठिकाणी सगळे त्याचे भाव विलीन होऊन जातात आणि मन खऱ्या अर्थाने उन्मन होतं, दत्तामध्ये मिसळायचा ते प्रयत्न करतं, एका उच्च पातळीवरती जातं. अशा वेळेला भक्ताचं मन तिथे तल्लीन होतं, स्थिर होतं, आणि त्यावेळेला मी आणि ईश्वर हे दोघे वेगळे आहोत ही जी द्वैताची जाणीव आहे तीही संपून जाते. हरपले मन झाले उन्मन. या उन्मनी अवस्थेमध्ये काय होतं? मी तूपणाची झाली बोळवण. बोळवण म्हणजे विसर्जन करणे. आपल्यामध्ये सतत द्वैत भाव आहे. मी वेगळा आणि तू वेगळा. मी जीवात्मा, तू परमात्मा. पण ही जी आपण ईश्वर आणि मी वेगळे आहोत दोघे, ही जी जाणीव आहे ती या ठिकाणी भक्त आणि ईश्वर यांच्यातला द्वैत भाव मावळतो, संपतो, बोळवला जातो, त्याचं विसर्जन केलं जातं. मग उरतं काय? उरतं अद्वैत. अद्वैतावस्था एकदा प्राप्त झाली की मी तू हा अपपर भाव आपोआपच संपून जातो. दोघंही एकच आहोत, मी तुझाच अंश आहे, हा जो भाव मनामध्ये रुजतो तिथे द्वैत भावाची बोळवण होते, असं ह्या ठिकाणी नाथांनी म्हटलेलं आहे. मी तूपणाची झाली बोळवण. आणि शेवटी त्यांची नाममुद्रा आली आहे, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान.
हा जो मी जनार्दन स्वामींचा जो शिष्य आहे, एका जनार्दनी नाथांची जी नाममुद्रा आहे त्याच्यामध्ये जनार्दन हे त्यांचे स्वामी आहेत, जनार्दन स्वामी. आणि आपले गुरु आणि मी त्यांचा शिष्य, गुरु शिष्यामधला अभेद यातून व्यक्त केलेला आहे. आणि दोघंही एकरूपच होऊन जातात. आणि म्हणून एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. त्या ठिकाणी त्यांना दत्ताचंच ध्यान लागतं, बाकी काहीच उरत नाही. केवळ दत्त दत्त असंच त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण होतो आणि अद्वैतावस्थेचा अनुभव त्यांना येतो. मितूपणाची झाली वळवण म्हणजे ही जे द्वैत भाव आहे, मी वेगळा आणि ईश्वर वेगळा, ही भावना संपून जाते, विलयाला जाते. आणि काय वाटतं तर श्री दत्ताच्या ध्यानामध्ये ते तल्लीन होतात, मग्न होतात. आणि म्हणून अशा या एकनाथ महाराजांना प्रिय असणाऱ्या श्री गुरुदेव दत्ताचं त्यांनी आरतीच्या स्वरूपामध्ये आपल्या सगळ्या भक्तांना भक्ती करताना जी काही एक भावना मनामध्ये निर्माण झाली पाहिजे ती सगळी इथे वर्णन केलेली आहे. आणि आपणही असा भाव ठेवून आरती केली पाहिजे. आरती ही एक केवळ कृत्रिम प्रक्रिया, क्रिया, रोजच्या पूजेतला एक विधी असं म्हणून करायला नको आहे. विधी आपल्या शरीराने होत राहतात, आपण आरती ओवाळत असतो निरांजनाने, पण मन आपलं वेगळ्याच विचारात गडलेलं असतं. अशा वेळेला एकरूप मितूपणाची होणार नाही. एकरूपता होण्यासाठी त्या भावामध्ये, सद्भावांमध्ये तल्लीन व्हायला पाहिजे, एकरूप व्हायला पाहिजे. हा संदेश नाथांनी या आरतीद्वारे आपल्याला दिलेला आहे. आणि सगळीकडे दत्ताचं स्वरूप भरून उरलेलं आहे. आणि म्हणून भगवंताचं स्वरूप जर पाहायचं असेल तर ह्या दत्ताचं ध्यान करा आणि त्याच्यातून तुम्ही ही अद्वैताची अनुभूती घ्या, असं या ठिकाणी या आरतीद्वारे आपल्याला जो संदेश एकनाथ महाराजांनी दिलेला आहे तो आपण लक्षात ठेवून आरती ओवाळताना त्याच्या अर्थाकडे लक्ष ठेवूया. आणि हा अर्थाचा जो अर्थ सांगण्याचा जो मी प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला दत्ताचरणी मी अर्पण करते आणि या आरतीचं इथे समारोप करते.